मित्रांनो, गेल्या काही महिन्यात तुम्ही चेंगराचेंगरी, रेल्वे अपघात, आग लागल्याच्या अनेक घटना ऐकल्या असतील. भारतात रेल्वे अपघात हा नेहमीच चिंतेचा विषय राहिलाय. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी डिसेंबर 2024 मध्ये रेल्वे अपघाताची कारणं सांगितली होती. त्यात अपघात हे तांत्रिक अडचणी, पर्यावरणीय परिस्थिती, मानवी चुका आणि तोडफोड अशा विविध कारणांमुळे झाल्याचं सांगितलं होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, 1981 मध्ये भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात धक्कादायक रेल्वे दुर्घटना कशी घडली होती आणि आतापर्यंत घडलेल्या भयानक रेल्वे दुर्घटना कोणकोणत्या आहेत आणि नेमकं काय घडलं होतं? चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. जगातील दुसऱ्या क्रमांकाची आणि भारतातील सर्वात धक्कादायक रेल्वे दुर्घटना 6 जून 1981 रोजी घडली. या भीषण अपघातात जवळपास 800 जणांचा मृत्यू झाला होता. 6 जून 1981 ची ही गोष्ट आहे, जेव्हा प्रवाशांनी खचाखच भरलेली 9 डब्यांची पॅसेंजर ट्रेन पावसाळ्यात संध्याकाळी मानसीहून सरसाकडे निघाली होती. 416 DN या क्रमांकाची ट्रेन ज्या मार्गाने धावत होती त्या मार्गावरील बदला घाट आणि धामरा घाट स्थानकादरम्यान बागमती नदी येते. ही पॅसेंजर ट्रेन नदीवर बांधलेला पूल क्रमांक 51 वरून जात असताना अचानक नदीत पडली. ट्रेनचे शेवटचे 60 डबे ट्रेनपासून वेगळे झाले आणि नदीत कोसळले. पावसाळा असताना बागमती नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली होती. ऐन पावसाळ्यात वाढलेल्या नदी पातळीमुळे एकाच झटक्यात रेल्वे नदीत बुडाली. ही ट्रेन 4 लग्नांतील पाहुण्यांनी भरलेली असल्याचं नंतर समोर आलं होतं. ट्रेनच्या त्या 60 डब्यातील लोकांना वाचवण्यासाठी तिथे तेव्हा कुणीच उपलब्ध नव्हतं. आसपासचे लोक नदीजवळ पोहोचण्यापूर्वीच शेकडो लोकांचा नदीत बुडून मृत्यू झाला होता. हा अपघात भारतातील सर्वात मोठा आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अपघात असल्याचं म्हटलं जातं. अपघातानंतर अनेक दिवस शोध मोहीम राबविण्यात आली. शोध पथकाने 5 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर नदीतून 200हून अधिक मृतदेह बाहेर काढले होते. या अपघातात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाल्याचे सरकारी आकडे सांगतात. तर आजूबाजूचे लोक आणि अनेक प्रसार माध्यमांनी सांगितल्याप्रमाणे या रेल्वे अपघातात सुमारे 800 ते 900 लोकांचा मृत्यू झाला होता. या अपघाताची अनेक कारणं आजही सांगितली जातात. हा अपघात जोरदार वादळ आल्यामुळे झाल्याचं सांगितलं जातं. तर काही लोकांचं म्हणणं आहे की नदीला अचानक आलेल्या पुरामुळे ट्रेनचा अपघात झाला. याशिवाय काही लोक असंही सांगतात की पुलावर आलेल्या एका गायीला वाचवण्यासाठी लोको पायलटने ट्रेनला अचानक जोरदार ब्रेक लावला. त्यामुळे ट्रेनचे शेवटचे 60 डबे उलटले आणि त्यामुळे पूल देखील तुटला आणि ट्रेनचे 60चे 60 डबे नदीत पडले. मित्रांनो, यासह भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात कोणकोणते आतापर्यंत झालेले आहेत ते आपण एकदा पाहूया. 13 नोव्हेंबर 2004 रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर छठपूजेसाठी बिहारला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी होती. दरम्यान अचानक बिहारला जाणाऱ्या ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलला आणि गोंधळ उडाला. ट्रेन पकडण्यासाठी लोक ओव्हरब्रिजवर एकमेकांवर पडले. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले होते. 3 ऑक्टोबर 2007चा दिवस विसरता येणार नाही. या दिवशी जिवतिया व्रतामुळे मुघल सराय स्टेशनवर गंगेत स्नान करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बनारसला जात होते. त्या दरम्यान गर्दीत चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला तर 40हून अधिक जण जखमी झाले होते. 2010 मध्ये नवी दिल्ली स्टेशनवर अशीच दुर्घटना घडली होती. मे 2010 मध्ये नवी दिल्ली येथे रेल्वे स्टेशनवर पाटण्याला जाणाऱ्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्ममध्ये अचानक बदल करण्यात आला होता. बिहार संपर्क क्रांती ट्रेन प्लॅटफॉर्म 13 वर येणार होती, पण ट्रेन प्लॅटफॉर्म 12 वर आल्याने गोंधळ उडाला. यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे 15 जण जखमी झाले होते. 7 जुलै 2011 रोजी उत्तर प्रदेशच्या एटाह जिल्ह्याजवळ छपरा मथुरा एक्सप्रेसचा एक बसला धडक लागल्याने अपघात झाला. हा अपघात मध्यरात्री 1:55 क्रॉसिंग दरम्यान झाला. ट्रेन वेगाने धावत होती आणि अचानक बस समोर आली. ही बस सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंत ट्रेन सोबत ओढली गेली होती. यामध्ये 69 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं होतं. 2012 हे वर्ष भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात वाईट रेल्वे अपघातांपैकी एक मानलं जातं.
यावर्षी सुमारे 14 अपघातांची नोंद झाली होती, ज्यामध्ये रुळावरून घसरणं आणि समोरासमोर टक्कर होणं यांचा समावेश आहे. 30 जुलै 2012 रोजी नेल्लोर जवळ दिल्ली चेन्नई तमिळनाडू एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागली, ज्यामध्ये 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 10 फेब्रुवारी 2013 रोजी प्रयागराज कुंभमेळा दरम्यान रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण गंभीर जखमी झाले. 26 मे 2014 रोजी उत्तर प्रदेशमधील संत कबीर नगर भागात गोरखपूरकडे जाणारी गोरखधाम एक्सप्रेस खलीलाबाद स्थानकाजवळ थांबलेल्या मालगाडी वाहूला धडकली. त्यामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आणि 50हून अधिक जण जखमी झाले होते. 20 मार्च 2015 रोजी देहरादूनहून वाराणसीला जाणाऱ्या जनता एक्सप्रेसमध्ये एक मोठा अपघात झाला होता. उत्तर प्रदेशातील रायबेली येथील बचरावन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचं इंजिन आणि 2 संलग्न डबे रुळावरून घसरल्याने 30हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 150 जण जखमी झाले. 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरमधील पुखराणजवळ इंदूर पाटणा एक्सप्रेस 19-321 रुळावरून घसरली, ज्यामध्ये किमान 150 प्रवासी मृत्युमुखी पडले आणि 150हून अधिक जण जखमी झाले. 19 ऑगस्ट 2017 रोजी हरिद्वार आणि पुरी दरम्यान धावणारी कलिंग उत्कल एक्सप्रेस उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील खतौली जवळ अपघातात घसरली. ट्रेनचे 14 डबे रुळावरून घसरले आणि त्यात 21 प्रवासी मृत्युमुखी पडले तर 97 जण जखमी झाले होते. 23 ऑगस्ट 2017 रोजी दिल्लीला जाणाऱ्या कैफियत एक्सप्रेसचे 9 डबे उत्तर प्रदेशातील औरियाजवळ रुळावरून घसरले, ज्यामुळे किमान 70 जण जखमी झाले. 28 सप्टेंबर 2017 रोजी मुंबईतील एल्फिस्टन रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा मृत्यू झाला होता. 13 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार येथे बिकानेर गुवाहाटी एक्सप्रेसचे किमान 12 डबे रुळावरून घसरले, ज्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आणि 36 जण जखमी झाले होते. 2023 मध्ये कोरोमंडल एक्सप्रेस ट्रेन शालीमार स्टेशनवरून चेन्नईला जात होती. प्रथम हावडा चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरलेल्या हमसफर एक्सप्रेसच्या 2 डब्यांवर चढली. त्या घटनेनंतर कोरोमंडल एक्सप्रेस त्याच मार्गावर उभ्या असलेल्या मालगाडीशी धडकली. लगेचच कोरोमंडलचं इंजिन वळलं आणि मालगाडीवर चढलं. त्या भयानक रेल्वे अपघातात सुमारे 296 लोकांचा मृत्यू झाला होता. आसाममधील गैजलजवळ 2500हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 2 गाड्या आदळल्यात. अवध आसाम एक्सप्रेस आणि ब्रह्मपुत्र मेल यांच्यातील अपघातात 268 लोकांचा मृत्यू झाला आणि 359 जण जखमी झाले. अपघाताची तीव्रता इतकी होती की अवध आसाम ट्रेनचं इंजिन दूरवर फेकलं गेलं होतं. दोन्ही गाड्यांमधील प्रवासीही लोकल पासून दूर फेकले गेले होते. डिसेंबर 2024 मध्ये वांद्रे येथून उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरला जाणारी अंत्योदय एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आली, तेव्हा गाडीत चढण्यासाठी मोठी गर्दी उसळली. यावेळी चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाले होते. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली होती. 2025 मध्ये वर्षाच्या सुरुवातीलाच जळगाव जिल्ह्यातील पाचोराजवळ पुष्कर एक्सप्रेसने झालेल्या भीषण अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर 12 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आगीची अफवा पसरल्याने प्रवाशांनी रेल्वेतून उडी मारली, ज्यामुळे दुसऱ्या रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातच दिल्लीत घडलेली चेंगराचेंगरी, त्यामुळे 18 जणांचा मृत्यू झाला. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.